नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधला एक छोटासा अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट हे कुठल्याही देशासाठी का महत्वाचं असतं किंवा इकॉनॉमिक्ससाठी का महत्वाचं असतं? जेव्हा एखादी गोष्ट एखादी कंट्री एक्सपोर्ट करते, म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशाला पाठवते, तर त्या देशाची करन्सी आपल्या देशात येते. फॉर एन एक्झाम्पल, जर आपण भारतातून काही मसाले यूएसला पाठवले, तर यूएसमधनं आपल्याला यूएस डॉलर्स येतात. भारताच्या आय-टी फर्म्स हे बाहेरच्या देशाच्या कंपनीसाठी सॉफ्टवेअर बनवतात. सॉफ्टवेअर जेव्हा ते तिथं विकतात, त्याच्यातून यूएस डॉलर्स आपल्याकडे येतो आणि तो आपला कुठेतरी फायदा आहे असं दिसतं. पण गेल्या 15 वर्षात गेल्या 15 वर्षात चायनामधून जी गोष्टी आपण इम्पोर्ट करत होतो, हा आकडा 31% पर्यंत वाढलेला आहे. हे आपल्याला हे सांगतं, की कुठेतरी आपण चायनावर आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर डिपेंडंट आहोत खूप साऱ्या गोष्टींसाठी. हा डेटा ही रिपोर्ट पब्लिश झालेली आहे. ही रिपोर्ट अशी सांगते, की आजही टेलिकॉम आणि इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंटची जी आपली टोटल इम्पोर्ट आहे, त्यापैकी 43% इम्पोर्ट एकट्या चायनाकडून आपण करतो. 2 नंबर लागतो मशिनरीजचा. कुठेतरी भारतातल्या इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरनी हा आव्हान घ्यायला पाहिजे आणि त्यांनी मेक इन इंडिया हा जो आपला खूप फ्लॅगशिप स्कीम आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, त्याचा फायदा घेऊन नॉलेज, टेक्निकल नो हाऊ वाढवून हे इंडस्ट्रीज आपल्याकडे सेटअप करायचा प्रयत्न करायला पाहिजे. जर आकडेवारी सांगितली, तर कुठेतरी आपला डेफिसिट किंवा तूट कुठं निर्माण होते हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. 2019 ते 2024 हा 5 वर्षाचा जर कालखंड आपण बघितला, तर भारताने चायनाला एक्सपोर्ट जी केलेली आहे, ती आहे $16 बिलियन. 16 बिलियन म्हणजे 16,000 कोटी मल्टिप्लाइड बाय जो पण डॉलरचा रेट असेल, तो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मात्र या 5 वर्षात आपण चायनाकडून किती किती किमतीची गोष्टी इम्पोर्ट केल्यात त्याचा आकडा सांगतो. तो आकडा आहे $101 बिलियन. जवळपास 5 पटींनी जास्त गोष्टी आपण चायनाकडनं इम्पोर्ट केलेल्या आहे. हे कुठेतरी धोक्याची घंटा आहे बरं का. इम्पोर्ट एक्सपोर्ट जर इम्बॅलन्स झालं, तर त्याच्यात तूट तयार होते. त्याला डेफिसिट असं म्हणतात. आणि हा पूर्ण डेफिसिट जो आहे, हा आपल्याला करंट अकाउंट डेफिसिट कधीतरी आपण बॅलन्स ऑफ पेमेंट हा जेव्हा विषय शिकूया, त्याच्यात हे रिफ्लेक्ट होतं. हे कुठेतरी आपल्या देशाला, आपल्या डॉलर, आपल्या देशातल्या करन्सीला वीक करतं. म्हणून इकॉनॉमिक्समध्ये असं म्हटलेलं आहे, की जर तुम्हाला तुमच्या देशाचा स्ट्राँग ठेवायचा असेल किंवा इम्पोर्ट सबस्टिट्यूशन जर शोधायचं असेल, तर लोकल इंडस्ट्रीजला मजबूत करणं हाच एक पर्याय आहे. म्हणून गव्हर्नमेंटनी खूप साऱ्या स्कीम्स लॉन्च केलेल्या आहेत. तुम्हाला प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम माहितीच असेल, PLI. त्याच्याबद्दल नंतर कधीतरी व्हिडिओ करू, कंटेंट रेडी आहे. पण ही धोक्याची घंटा आहे. आपण त्याच्यावर रिसर्च करायला पाहिजे आणि इकॉनॉमिक्सचे जे स्टडी करतात किंवा इकॉनॉमिक्सचे जे वाचन करतात, त्यांच्यासाठी ही गोष्ट तेवढ्याच महत्त्वाची आहे. आज इथंच थांबूया. इकॉनॉमिक्सचं सेशन इथंच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहा. नमस्कार.